पुन्हा राष्ट्रपतीकडे पाठवायची आवश्यकता नाही। त्यांनी आपल्याला सांगितलं की तुम्ही या सुधारणा करून लागू करा। प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 106 महाराष्ट्र लोक आयुक्त सुधारणा विधेयक 2025 विचारात घ्यावे। प्रश्न असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 106 महाराष्ट्र लोक आयुक्त सुधारणा विधेयक 2025 विचारात घ्यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत विधेयक विचारात घेण्यात आले। आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल। खंड 2 ते 11 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य हे विधेयकाचे भाग समजण्यात यावेत। अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत खंड 2 ते 11 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले। मंत्री महोदय, माननीय मुख्यमंत्री। अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, प्रस्ताव असा आहे की कुठे गेलं माझं? महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 106 महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक 2025 संमत करण्यात यावे। प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 106 महाराष्ट्र लोक आयुक्त सुधारणा विधेयक 2025 संमत करावे। प्रश्न असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 106 महाराष्ट्र लोक आयुक्त सुधारणा विधेयक 2025 संमत करण्यात यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 106 महाराष्ट्र लोक आयुक्त सुधारणा विधेयक 2025 संमत करण्यात आले। आमचे नाही, तुम्ही चर्चा करा ना, काही अडचण नाही, चर्चा करा। उद्या काढून द्या पहिल्या फर्स्ट आवर मध्ये। एकदम पूर्ण पाळू। आता बिल नंतर ना हे 289 घेतो। बंटी पाटील, आज नियम 289 अन्वये 289 चा जो प्रस्ताव होता ती बंटी पाटील यांचा मी सूचना अमान्य केलेली आहे। तर आता तुम्हाला काही म्हणायचं नाही असं समजून पॉइंट ऑफ ते त्यांच्या याच्या बॉडी लँग्वेजवरून लक्षात आलं मला। त्याच्यामुळे ते खाली बघत होते, कागद विसरला आहे तर त्याला मी परत पुकारतो, आपण बोला। काय पणन मंत्री इथं बसलेले आहे। एक बिल त्यांनी आणलेलं आहे 93 नंबरचं। सुप्रीम कोर्टामध्ये या खाली बिल झालं का नाही मला माहित नाही, पण सुप्रीम कोर्टामध्ये ही केस प्रलंबित असताना हे बिल मांडू शकतो का, एवढंच आमचं म्हणणं आहे। एक नाही, आता ते मांडलं नाही, प्रेझेंट केले ना, इथं दाखवलेलं आहे। आज मांडलेलं आहे, आपण उद्या करायचं ठरलं ना। बरं, दुसरी एक काय करायचं, हे दाखवलं म्हणून बोललं, ते आणलं चुकीचं ना, कागदपत्र पलटा घेता लक्ष द्या ना। आणि असं कसं येतं? असं आहे, एक मिनिट, आता आपण मी दादा विषय असा आहे, ज्या वेळेला खात्याला माहित असेल ही सुप्रीम कोर्टाने स्थगिती आहे, स्टे आहे, मी तुम्हाला दाखवून माझं झालं बोला। सुप्रीम कोर्टामध्ये ही केस प्रलंबित असताना हे बिल आणणं योग्य आहे का? मग ते केसचा निकाल लागल्यानंतर आणलं असतं तर गोष्ट खरी आहे ना। म्हणजे खात्याने केलेली खालच्या सभागृहामध्ये बिल पास झालेलं नाही आणि वरच्या सभागृहामध्ये आलेलं तो बिल येणार नाही असं काही विषय होत नाही, त्याला कुठल्या प्रकारची स्थगिती नाही, त्याला कुठल्या प्रकारचं काही। पण मला वाटतं हा विषय आपण ज्यावेळेस बिल आपलं प्रोड्यूस होईल त्यावेळेस जर चर्चा केली आणि त्याच्या अनुषंगाने जर उत्तर दिलं तर मला वाटतं जास्त